जय लहूजी. मी बाबासाहेब सुभाष सरोदे, एक अल्पभूधारक शेतकरी आहे. या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर मी आजपर्यंत जिवंत होतो. आज तरी कर्जमाफी होईल, उद्या तरी होईल, मी कर्जातून मुक्त होईल, ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो. दोनदा भाजप सरकार आलं, फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले. शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे, कर्जमाफी होईल अशी. ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगून गेले, धर्मांधाने अधिक छळले, धनवंताने अधिक छळले, धर्मांधाने अधिक पिळले, चोर झाले साप. अशा अण्णाभाऊच्या काव्याप्रमाणे आज हे सरकार झालेलं आहे. या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही, ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलसाठी आहे. आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये, फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये, अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे. योग्य वेळी मला जर मदत झाली असती सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं. परंतु आज मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मारायला लागतं. म्हणून मी हा निर्णय घेत आहे. या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे. माझी एकच अपेक्षा आहे, जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला, माझे कोणी कर्जबाजार शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो. जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय भीम.